नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। श्रावण सोमवारी निघणार भव्य कावड यात्रा, जय्यत तयारी सुरू। केवळ आरआरसीवर दिसणार लाईव्ह सोहळा। विधानसभा निवडणुकीपूर्वी गुटख्याचे भाव दाम दुप्पट, मार्केटमध्ये टंचाई। गुटखा माफिया सांगतात कारवाईची भीती कुणाला। जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार तर सर्वात कमी मतदार असलेला मतदारसंघात असेल चुरस। छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत, विजय देशमुख यांचे प्रतिपादन। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मालवण दुर्घटनेचा काळ्या फिती लावून निषेध। बुलढाण्यात पोलीस धुतात मंत्र्यांच्या गाड्या, विरोधातील माजी आमदाराने व्हायरल केली क्लिप। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तसेच कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या पक्षाचा आज अकोल्यात मेळावा झाला। या मेळाव्यात मंत्री महादेव जानकर यांना नोटांचा हार घालण्यात आला। अशा प्रकारे नोटांचा हार घालणे कितपत वैध हा तपासाचा भाग जरी असला तरी नोटांचा हार सेफ राहण्यासाठी जानकरांनी थेट कार्यकर्त्याच्या हाताला चापट मारत अविश्वास दर्शविला। त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। अकोल्याचे ग्रामदैवत राजराजेश्वराच्या चरणी शेवटच्या श्रावण सोमवारी जलाभिषेक करण्याची तयारी अकोलेकरांनी सुरू केली आहे। या कावड यात्रेचे थेट प्रसारण आरआरसी दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार आहे। विविध कावड मंडळांची तयारी पूर्णत्वाकडे जात असून काहींनी आजपासून तयारी सुरू केली आहे। शेवटच्या श्रावण सोमवारी अर्थात 2 सप्टेंबर रोजी अकोल्यातील भव्य अशा कावड यात्रेची तयारी आता शहरात सुरू झाली आहे। 140 शिवभक्त मंडळ, कावड मंडळ यांची तयारी आजपासून सुरू झाली आहे। या दृष्टीने विविध मंडळांनी कावड सजविण्याची तयारी सुरू केली आहे। गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्रातून जल आणून ते राजराजेश्वरावर अर्पण करण्याचा हा उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो। इतकेच नाही तर कावड यात्रा पाहण्यासाठी इतर जिल्ह्यातील लोक अकोल्यात येतात। या कावड यात्रेचे थेट प्रसारण दरवर्षीप्रमाणे यंदाही आरआरसी करणार असून त्या दृष्टीने आरआरसीची देखील तयारी पूर्ण झाली आहे। राजराजेश्वर मंदिराचे यंदाचे हे 80वे वर्ष आहे। विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे वसुली करणाऱ्या एजन्सीमार्फत गुटखा माफियांना अतिरिक्त पैसा द्यावा लागत आहे। त्यामुळे गुटखा शौकीनांच्या तोंडचा घास पडविल्याची भावना आहे। जिल्ह्यात अचानक गुटख्याचा शॉर्टेज आणि दरवाढ झाल्याने गुटखा शौकीन विचलित झाले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 2 दिवसात गुटख्याचे भाव अचानक दुप्पट झाल्याने ग्राहकांची अडचण झाली आहे। त्याचबरोबर विक्रेत्यांची देखील भाव वाढीने डोकेदुखी वाढली आहे। सणासुदीच्या काळात गुटख्यावर कारवाईचा देखावा करणाऱ्या विभागांनी वसुलीची रक्कम दुप्पट केल्याने हा गोंधळ उडालाय। शहरात बड्या व्यापाऱ्यांनी गुटख्याचा माल साठविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। त्याचबरोबर एमआयडीसी परिसरातील गोदामात अनेक गुटख्यांचे ट्रक उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली। वाह, विमल, कालीबहार, नीलीबहार, आरजे आदी गुटखा अकोल्यात सर्रास मिळत होता। गेल्या 2 दिवसांपासून गुटखा शॉर्ट असल्याचे कारण सांगत दुप्पट भाव ग्राहकांना द्यावा लागत असल्याची ओरड ग्राहकांची आहे। विधानसभा निवडणूक पाहता रेट दुप्पट झाल्याची माहिती गुटखा व्यावसायिकांनी दिली। मूळ किमतीपेक्षा हप्त्याची रक्कम जास्त असल्याची माहिती असून ते तर ग्राहकाला त्यासाठीचे पैसे मोजावे लागत असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही फुंकला जाऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने आपल्या मतदार याद्या अद्ययावत केल्या आहेत। नागरिकांनी त्यांची नावे मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करून घेण्याची गरज आहे।
इतकेच नाही तर मतदान केंद्र बरोबर आहे की नाही हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे अकोला पूर्व मतदारसंघात आहेत. 31 अकोला पूर्व मतदारसंघात 1,78,847 पुरुष, 1,71,331 स्त्रिया, 16 इतर असे एकूण 3,50,194 मतदार आहेत. त्याखालोखाल अकोला पश्चिम मतदारसंघात मतदारांची संख्या आहे 30. अकोला पश्चिममध्ये 1,72,840 पुरुष, 1,72,587 स्त्रिया, 23 इतर असे एकूण 3,45,450 मतदार आहेत. 32 मूर्तिजापूर मतदारसंघात 1,57,555 पुरुष, 1,49,291 स्त्रिया, 5 इतर असे एकूण 3,06,851 मतदार आहेत. 29 बाळापूर मतदारसंघात 1,57,915 पुरुष, 1,48,590 स्त्रिया, 1 इतर असे एकूण 3,06,506 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार हे 28 अकोट विधानसभा मतदारसंघात आहेत. तिथे 1,59,494 पुरुष, 1,46,968 महिला, इतर 4 असे एकूण 3,06,466 मतदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून आमच्या दैवताचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी कोणी छत्रपतींचा पुतळा निर्मितीत हयगय केली त्याला अटक करा, त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आज राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांनी केली आहे. मालवण येथील घटना आमच्या सर्वांसाठी लाजिरवाणी आणि निषेध करणारी असून त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून आम्ही निषेध नोंदविल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांनी दिली. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती हाताला बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगरच्या वतीने माननीय महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात शिवाजी पार्क येथील पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगरच्या वतीने एक निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. यामध्ये मालवण येथील झालेले जे शिवाजी महाराजांची पुतळ्याची हानी झालेली आहे त्या हानीला जबाबदार असलेल्या PWDच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची मागणी आहे. आज अकोला शहरातील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हाताला काळी रिबीन बांधून हे आंदोलन करण्यात आले. या पश्चात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता एक निवेदन देण्यात आले. सदरचे आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच्या वतीने अकोला महानगर जिल्हाध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिलीप देशमुख, फैयाज खान, गौतम गवई, संतोष डाबेराव, अब्दुल रहीम पेंटर, अफसर कुरेशी, अजय मते, अब्दुल अनीस, बुढनगाडेकर, अजय रामटेके, नितीन झापर्डे, मनोज गायकवाड, अशोक परळीकर, अजय क्षीरसागर, प्रकाश खंडारे यांनी आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार जयदीप आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत आज अकोल्यातील सहकार नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. मालवण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात आणि राज्यात संताप व्यक्त होत आहे. या अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. जवाहर नगर परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य कारण शोधून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी केली आहे. जिल्ह्यातील मालवणच्या समुद्र किनाऱ्यातील राजकोट या किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोलमडला आणि खूप लवकरच अल्पावधीत तो उद्घाटन झाल्यानंतर
6-8 महिन्याच्या वर्षभराच्या आतच कोसळला, ही बाब अतिशय निंदनीय आहे. या गोष्टीचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक छोटंसं आंदोलन केलं आणि ते आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी अकोला यांना एक निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनात त्या पुतळ्याशी संबंधित जे काही इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील आणि कंत्राटदार असतील यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे, एवढं या प्रसंगी सांगायचं आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत येत असलेल्या आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज अकोला जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय कामबंद आंदोलन केले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील 330 पटवारी तसेच 55 मंडळ अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांनी आज एक दिवसीय कामबंद आंदोलन सुरू करीत हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत येत असलेल्या आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार यांची शासकीय कार्यालयात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. सदर आरोपीचे कोणतेही काम प्रलंबित नसताना पूर्वनियोजित कटाने हल्लेखोराने तलाठी कार्यालयात घुसून डोळ्यात मिरचीची पूड फेकून धारदार चाकूने तलाठी संतोष पवार यांच्यावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संतोष पवार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना गंभीर स्वरूपाची असून या घटनेमधील दोषी असलेल्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी तसेच तलाठ्यांवर होणारे हल्ले थांबवावे या मागणीसाठी आज अकोला जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावत एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. संतोष पवार यांच्यावर जो भयाळ हल्ला झाला त्यांचा आम्ही उद्रव ठाकरे संघटना व मनोरी संघटना अकोला त्यांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. त्या स्वरूपाचे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केले आहे. अकोला शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो आणि शहरातील सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांद्वारे गणेश मंडप उभारून देखावे तयार करण्यात येतात. त्यासाठी परवानगी एकाच ठिकाणी मिळण्याची सोय मनपात केली आहे. गणेशोत्सवात नियमानुसार मंडप परवानगी, विद्युत जोडणीसाठी महावितरणची परवानगी, लाऊडस्पीकरसाठी पोलीस विभागाची परवानगी, रस्त्यालगत मंडप उभारणीकरिता शहर वाहतूक विभागाची परवानगी तसेच महानगरपालिका, नगररचना, अग्निशमन व बांधकाम विभागाची परवानगी घेणे अनिवार्य असते. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना वरील परवानग्या मिळणे सोयीचे व्हावे याकरिता पोलीस प्रशासन, महावितरण व महानगरपालिका प्रशासन येणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी एक खिडकी योजना आजपासून सुरू केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी रीतसर परवानगी घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाकडून 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला. यात जिल्ह्यात 27,000 मतदारांची वाढ झाली आहे. प्रारूप व अंतिम मतदार याद्यांची तुलना करता अंतिम मतदार यादीमध्ये 9,662 पुरुष तर 17,489 महिला व 2 तृतीयपंथी अशा 27,153 इतक्या मतदारांची वाढ जिल्ह्यात झाली आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांची 7,827 ने अधिक नाव नोंदणी झाली. ही वाढ 2.27% इतकी आहे. 6,000 तरुण नवमतदारांची वाढ असून सदर वाढ ही 22% आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 8,26,651 पुरुष, 7,88,767 स्त्रिया, 49 इतर असे एकूण 16,15,467 मतदार आहेत. अंतिम मतदार याद्यांचे अवलोकन करून आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री सर्व मतदारांनी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. आज भरदिवसा वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या मागे अज्ञात टोळक्याने एका युवकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली.
राहुल वाघ वय 29 असे या युवकाचे नाव असून तो काटा येथील रहिवासी आहे. आज संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान वाशिम शहरामध्ये भरदिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करून चाकूने खून केल्याची घटना घडली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट असून भर दिवसा झालेल्या खुनाच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टमुळे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची खासगी गाडी पोलीस कर्मचारी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बुलढाणा विधानसभेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची खासगी गाडी धुतानाचा व्हायरल व्हिडिओ व तोच व्हिडिओ बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज त्यांच्या फेसबुक पोस्टवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र या प्रकाराची चर्चा होत आहे. सत्ताधारी आमदाराची गाडी धुतानाचा पोलीस कर्मचारीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. सध्या महिला सुरक्षित नसताना व बुलढाण्यात अनेक अवैध धंदे फोपावले आहेत. असे असताना पोलिसांचे नेमके काम कर्तव्य काय होते, काय करत आहे, हा खाकी वर्दीवर लागलेला डाग असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. यामध्ये त्यांचा रोख हा सत्ताधारी आमदाराकडे आहे. यावरून आता हा माजी आमदारांमधला कलगीतुरा रंगत आहे. आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं, हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय. सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं. मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांची खासगी गाडी धुतात आहे. हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रावण सोमवारी निघणार भव्य कावड यात्रा, जय्यत तयारी सुरू. केवळ RRCवर दिसणार लाईव्ह सोहळा. विधानसभा निवडणुकीपूर्वी गुटख्याचे भाव दाम दुप्पट. मार्केटमध्ये टंचाई. गुटखा माफिया सांगतात कारवाईची भीती कुणाला. जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार तर सर्वात कमी मतदार असलेला मतदारसंघात असेल चुरस. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत, विजय देशमुख यांचे प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मालवण दुर्घटनेचा काळ्या फिती लावून निषेध. बुलढाण्यात पोलीस धुतात मंत्र्यांच्या गाड्या. विरोधातील माजी आमदाराने व्हायरल केली क्लिप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.